आहे. मलाही आशा आहे, मी काही निराश नाहीये. पत्रकारितेतनं मीही आलो. मार्मिक बंद असेल, सामना बंद असेल, मी अनेकदा सांगितलं, मी 2 वर्ष मी लोकसत्तेमध्ये फ्रीलान्सर म्हणून, व्यंगचित्रकार म्हणून काम केलं. अनेक मी दिवाळी अंक किंवा इतर जे काही अंक असतील याच्यामध्ये मी व्यंगचित्र केली. घरात माझ्या ही गोष्ट होती, त्याच्यामुळे मला लहानपणापासून मी त्या वातावरणातच वाढलो. पत्रकारिता बदलली याच्यामध्ये काही प्रश्न उरलेला नाही, ती बदललीच. मला फक्त एकाच गोष्टीचं भीती वाटते पत्रकारितेमध्ये, की पत्रकारांची आतली जाणीवा मेलेली नाहीये. पण सरकार तुम्हाला किंमत देत नाही, ही मला असं वाटतं अत्यंत भयानक गोष्ट आहे. तुम्ही कितीही लिहा, तुम्ही कितीही गोष्टी मांडा, तुम्ही कितीही गोष्टी दाखवा, आम्हाला तुमच्या बोलण्याने आणि लिहिण्याने आम्हाला काही फरक पडत नाही. मला असं वाटतं की ही विचार करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पत्रकार एका पोटतिडकीने लिहित असतात, परंतु त्याचबरोबर आत्ताची जी परिस्थिती, मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी सांगितलं, मी मध्यंतरी नागपूरला गेलो होतो, अधिवेशनामध्ये चुकून गेलो होतो. मला अनेक काही जुने पत्रकार मला भेटले आणि ते पत्रकार भेटल्यावरती मी त्यांना विचारलं, म्हटलं काय सध्या कुठे आहात? माझा विचारण्याचा उद्देश असा होता की वर्तमानपत्र का चॅनल. तर त्यांनी सांगितलं नाही, या मंत्र्याकडे असतो. दुसरा भेटला, त्यांनी पण मला तेच सांगितलं. तिसरा भेटला मला, त्यांनी पण तेच सांगितलं मला. आणि चांगले पत्रकार मंत्र्यांकडे कामं करतायत. आणि जर समजा अशा प्रकारे जर समजा राज्यकर्त्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना जर समजा वाटलं की आम्ही तुम्हाला कसेही शरण आणू शकतो आणि तुम्हाला कधीही विकत घेऊ शकतो, ही मला असं वाटतं जी भावना निर्माण झालेली आहे, ही जोपर्यंत मरत नाही, त्यांना भीती वाटत नाही तुमची, तोपर्यंत काही होणार नाही. हा सगळा पोकळ आशावाद आहे. तुम्ही लिहित राहाल, तुम्ही बोलत राहाल, सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु त्यांना जर या गोष्टीची, यांच्या लिहिण्याने आणि बोलण्याने ना आमची सत्ता जाते ना आमची सत्ता येते, असा जर समज झाला असेल तर तो घालवणं, हे मला असं वाटतं सर्व पत्रकारांचं एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही मगाशी म्हणालात ते कसेल त्याची जमीन, आपणच बोलत ना. आत्ताची परिस्थिती असेल ज्याला दिसेल त्याची जमीन. तुम्ही गेल्या 20 वर्षातली, 25 वर्षातली माझी सगळी भाषणं काढून बघा, तुम्हाला हे सगळे विषय मी तेव्हापासून मी मांडत आलेलो आहे. माझं तर एक भाषण इथे पुण्यामध्येच झालं होतं, जवळपास त्याला आता 20-25 वर्ष झाली. आणि त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं की मुंबईची वाट लागायला, म्हटलं एक काळ गेला, पुण्याची वाट लागायला वेळ पण जाणार नाही. आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. गरीबाच्या बापाच्या पैशाला पाण्यात चालतं. 3 महिने आधी फीस घेता तेव्हा दिसत नाही का? मला घेऊ नका.
बाबासाहेब आंबेडकरांसारखं हिंदू हा पक्ष बीजेपी सोबत आहे. मला पहिले विचारलं तुम्ही बीजेपी सोबत आहे. मी त्यांना सांगतो की आपण म्हणता येईल बरोबर नाही आहे. मी बीजेपी सोबत नाही, बीजेपी माझ्या सोबत आहे. तर ठीक आहे, वैज्ञानिक काय मुद्द्यावर मजबूत असले तरी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही एकत्र आहोत. नरेंद्र मोदींच्या विकासाच्या अजेंडाला घेऊन आमचं एनडीए सरकार पुढे चाललेलं आहे. देशाला एक अजून अशा शिखरावर पोहोचवण्यासाठी नरेंद्र मोदीजी दिवस रात्र काम करतात. आणि नरेंद्र मोदीजी हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे प्रधानमंत्री आहेत. माझ्यासोबत मोदी साहेबांचे संबंध अत्यंत चांगले आहे. कधी भेट झाली तर मला विचारतात काय नवीन कविता आहे का. तर भारतीय जनता पार्टीच्या असंख्य लोकांसोबत माझे संबंध चांगले आहेत. या ठिकाणी आहे. भारतीय जनता पार्टीवर आपण अनेक वर्षांपासून आहोत. मी तर अलीकडे भाजपसोबत आलेलो आहे. आणि जोपर्यंत तुमची सत्ता जो तुमच्या सोबत आहे. सत्तेचा नाही आहे. अनेक लोकांना असं वाटतं की आठवले हे सत्तेसाठी त्या पक्षासोबत जातात. मी सांगतो मी ज्या पक्षासोबत जातो त्या पक्षाला सत्ता मिळते, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, त्या पक्षाचा प्रधानमंत्री होतो. आणि म्हणून मला त्यांच्या पक्षामध्ये मला सत्ता मिळते. राज या ठिकाणी भूमिका आलेली आहे. विश्वजित गायकवाड हा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा तरुण आहे. लातूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि लातूर जिल्ह्याशी माझा अत्यंत जवळचा संबंध राहिलेला आहे. गावागावाशी, वस्ती वस्तीशी, गल्ली गल्लीशी, त्यांच्या गावामध्ये शिकवलं. मराठवाड्याने मला कसं केलेलं आहे. मला महाराष्ट्राच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचवण्यामध्ये आणि दिल्लीच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचवण्यामध्ये कार्यकर्त्यांचे थवेचे थवे माझ्या पाठीशी आहे. माझा पक्ष छोटा असेल, माझा पक्ष असा आहे की कुणाला सत्तेवर आणायचं आणि कुणाला पाडायचं हे काम माझ्याकडे आहे.